प्रेज द लॉर्ड. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखाचं, समाधानाचं, आशीर्वादाचं, भरभराटीचं आणि शेवटी तुमच्या मनात ज्या काही योजना, इच्छा धरून तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी प्रेयर केली, प्रार्थना केली, त्या सर्व प्रार्थना ऐकणारं देवबाप हे वर्ष तुमच्यासाठी करू. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. डोळे बंद करा. आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति। आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति। आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति। हालेलुया, 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 हालेलुया। प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें। प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें। प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें। हालेलुया, 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 हालेलुया। आपल्यासाठी खणखणीत आवाजामध्ये सुरुवातीची प्रार्थना आज सुनीताताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे सेनाधीश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या महान पित्या परमेश्वर बाप्पा, तुला उंचविते गौरवते माझ्या परमेश्वर बाप्पा. दिवसभर सांभाळून संध्याकाळच्या समय बाप्पा तू प्रार्थना करण्यास संधी दिली म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा बाप्पा जे इथे प्रार्थनेला बसलेले बाप्पा त्यांना तो आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. बाप्पा तुझे सेवक जे वचन घेऊन आले बाप्पा ते देखील तू आमच्यासाठी आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. इथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. नवीन वर्ष लागलंय ना, म्हणता येईल का नवीन वर्ष लागलं नाही? प्रियांनो, नवीन वर्षाचं जर तुम्ही आगत स्वागत प्रभूच्या इच्छेप्रमाणे केलेलं असेल किंवा केलेलं तुमच्या मनाला जर
तशी प्रेरणा येत असेल तर समजून घ्या की येणारं वर्ष देवबाप तुम्हाला 1 महिन्यासारखं वाटू देईल. प्रियांनो, या अनुभवातून जे जातात ना, किंवा ज्यांना या अनुभवाचा अनुभव येतो ना, त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद कधीच देवबाप थांबवित नाही. सैतानाने किती अडखळण आणले, किती जाळे विणले, कोणत्याही प्रकारच्या गोष्टींनी सैतानाने तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या जीवनातून देव बाप्पाला खुश करणं कधीही थांबत नाही. म्हणून प्रियांनो, नवीन वर्षामध्ये तुम्ही ज्या काही विनंत्या केल्यात, ज्या काही प्रार्थना केल्यात, ज्या काही गोष्टी विषयी तुम्ही देव बाप्पाकड नवीन वर्षामध्ये आभार प्रदर्शनासह विनंत्या केल्यात, त्या विनंत्याप्रमाणे वर्षभर चालण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर नवीन वर्ष होतं तेव्हा केलं, आता नवीन वर्ष थोडी, आता आम्हाला आमच्या दिनचर्येमध्ये आमच्या मनाने चालायचंय. तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी जी पहिली प्रार्थना केली, तो देवाशी तुम्ही करार केलेला आहे. काय केलंय तुम्ही करार? मग तो करार आत्मिक किती केलाय, शारीरिक किती केलाय, तो करार तुमच्या स्मरणात काही अंशी देवबाप्पांनी ठेवलाय. शब्दशः जरी सर्व तुम्हाला आठवत नसला, पण मेन टॉपिक तुमच्या ध्यानामध्ये पवित्र आत्म्याने ठेवू दिले का? कारण तो टॉपिक तुमच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. तुमचे आशीर्वादाचे केंद्रबिंदू त्या टॉपिक मध्ये देव बाप्पांनी ठेवले. आता त्या टॉपिकशी तुम्ही किती विश्वासू राहताल, किती प्रामाणिक राहताल, किती नम्रतेने त्या टॉपिकला उचलण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करताल, याचं निरीक्षण देवबाप स्वर्गातून करणार आहे. नवीन वर्षाची पहिली प्रार्थना साधारण प्रार्थना समजू नका. अख्ख्या जगातल्या विश्वासणाऱ्यांकड, सेवकांकड देवबाप नवीन वर्षाच्या पहिल्या प्रार्थनेकड अतिशय बारकाईने लक्ष देतो. म्हणून तुम्ही जर नवीन वर्षामध्ये स्वतःची इच्छा पूर्ण होण्याऐवजी मी इतरांचं ओझं वाईल, देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करीन आणि देवाच्या इच्छेवर माझी जीवनचर्या मी ठेवीन, अशा अनुषंगाने जर देव बाप्पाकड नवीन वर्षाची पहिली प्रार्थना केली असेल, देव बाप्पाने तुमच्या त्या प्रार्थनेला धूप समजलेला आहे. धूपासारखी ती प्रार्थना प्रभूच्या चरणासमोर आहे. पण जे विनंती तुम्ही त्यामध्ये ठेवली, त्याच्याशी प्रामाणिक राहून चालण्याचा प्रयत्न करा. म्हणून आपण वचन काढूया, बघूया आज देवबाप तुम्हाला कोणत्या वचनातून काय मार्गदर्शन करण्याची इच्छा ठेवतोय. काढूया याकोबाचे पत्र, पहिला अध्याय, 22 वचन. याकोब पहिला अध्याय 22 वचन. पहिला अध्याय 22 हो. वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. आशाने तुम्ही कोणाची फसवणूक करता? स्वतःची. तुम्ही जी प्रार्थना देव बाप्पाकड केली, त्या प्रार्थनेचं तुम्ही देव बाप्पा समोर फसवण्यासाठी उद्गार काढले. ती प्रार्थना फक्त क्षणभरासाठी मला प्रार्थना करायची म्हणून केली, त्या प्रार्थनेप्रमाणे वागण्याचा करार तुम्ही केला नाही, असं या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये देवबाप सांगत आहे. प्रियांनो, आशीर्वाद कुणाला नकोय? सांगा, नवीन वर्षामध्ये कुणी अशी प्रार्थना केली असेल का? देव बाप्पा, नवीन वर्षामध्ये माझ्यावर शापावर शाप येऊ दे, मी आनंदाने या शापाचं स्वागत करतो. केली असेल कुणी प्रार्थना?
अहो ज्या मुलांना समज आलेली ना लहान मुलांना, त्यांनी देखील अशी प्रार्थना केली नसेल. सर्वांनी काही ना काही देवाकडे मागितलं असेल, मग ते शारीरिक असो आत्मिक असो, देव बाप्पाकडून घेण्याची अपेक्षा प्लस आमच्याकडून देवाला काही देण्याची इच्छा ठेवली असेल. कोणी शाप मागितला नसेल. एकानेही माझ्यावर शाप येऊ दे हे शब्द उच्चारण केले नसेल. हा सैतानाचं नाव घेतलं असेल, सैतानापासून मला नवीन वर्षामध्ये तू सुरक्षित ठेव. आज किती तारीख आहे? तारीख किती आज? 3 तारीख आहे. दुसरा संदेश चाललाय माझा. नवीन वर्षाच्या दिवशी मला कुठंही जाता आलं नाही. माझ्या भावी जीवनाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस असा माझ्या प्रभूच्या नावात केला. मी फार प्रयत्न केले, कसोटीने लगबग केली. हर इच्छेने मी नवीन वर्षाला कुठंतरी जाण्याची माझ्या मनाने तयारी केली, परंतु मला जाता नाही आलं. प्रियांनो, नवीन वर्षामध्ये सर्वात जास्त माग सेवकांच्या सैतान लागणार आहे. कारण सैतान जाणून आहे विश्वासणारे मजबूत, विश्वासणारे प्रभूमध्ये सामर्थ्यशाली कोणामुळं होणार आहेत? सेवकांमुळं होणार आहे. म्हणून सेवकांच्या माग नवीन वर्षामध्ये देवबाप्पाचा आत्मा सांगत आहे की तुमच्या माग सैतान लागेल. म्हणून पाऊल काय म्हणत होता आपल्या पत्रामध्ये? माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. म्हणून आज प्रियांनो, तुम्हाला पण मी प्रभूच्या नावाने विनंती करतो, प्रार्थना करतो, माझ्यासाठी आठवड्यातून एकदा तरी नाव घेऊन प्रार्थना करा. मी अशी अपेक्षा तुमच्याकडे ठेवत नाही की रोज माझं नाव प्रार्थनेत आलंच पाहिजे, पण आठवड्यातून एकदा का होईना या लहानशा दासाचं नाव घेऊन प्रार्थना करा. मी एक शब्द फार ऐकलाय बरं का विश्वासणाऱ्यांच्या मुखातून. कोणता? आम्ही सगळ्या सेवकांसाठी प्रार्थना करतो. सगळे म्हणजे कोणत्या? सगळे म्हणजे कोण? इंडियातले, महाराष्ट्रातले, नगर जिल्ह्यातले, या परराष्ट्रातले कोणते सेवक? तुम्हाला जर म्हणलं तुम्हाला नाव नाहीये, तुम्ही मान्य करता? म्हणतात का मला नाव नाहीये? तसं प्रियांनो, सेवकांना पण नाव आहे. एक सेवकासाठी तुम्ही प्रार्थना करा, देवबाप समाधानी होईल. एक सेवकासाठी देवबाप एक सेवकाच्या नाव घेऊन प्रार्थना करण्याची विश्वासणाऱ्याकडे अपेक्षा करतो. आणि जर कोणाला देवाचा आत्मा एकापेक्षा अधिक सेवकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करण्याची प्रेरणा देईल, तर तिथे पण आपलं मन कठीण करू नका. पण येणाऱ्या वर्षाचा प्रत्येक दिवस तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही कोणाला ना कोणाला देव बाप्पा समोर आणून ठेवलंय याचं स्मरण तुम्हाला होऊ द्या. म्हणजे देव बाप्पाने आज जे वचन पाठवले ना, एक तरी आज्ञा, एक तरी शब्द वचनाप्रमाणे पूर्ण करण्याचं संपूर्ण वर्षभर प्रयत्न करा. आणि सर्वात टॉप लेवलचा जर तुम्ही सेवकांसाठी जर प्रार्थना केली ना प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये ओतप्रोत आशीर्वाद देवबाप पाठवल्याशिवाय राहणार नाही. कारण सैतान सेवकांवर येणाऱ्या वर्षामध्ये खूप हल्ले करणार आहे. आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला अनुभव आलाय. प्रियांनो, ज्यांना अनुभव येतो तोच सांगतो, ज्याला अनुभव येत नाही ना तो सांगत नाही. काही जणांना अनुभव येतो पण ते लपवून ठेवतात. म्हणून एक वचन बघूया आपण, नीतिसूत्रे 28वा अध्याय 13वं वचन.
जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही. जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. प्रियांनो, नेहमी वचनाप्रमाणे वचनाचा सन्मान करणारे आम्ही असलं पाहिजे. काही तुमच्या जीवनामध्ये असू द्या, चांगला असू द्या, वाईट असू द्या, कसंही असू द्या, कबूल करण्याची वृत्ती ठेवा. एकांतामध्ये तर सगळंच सांगतात हो देवाला. एकांतामध्ये नको ती गोष्ट आम्ही सांगतो देव बाप्पाला, पण हाऊस प्रेयर मध्ये, चर्च मध्ये सांगणं सर्वात आशीर्वादाचं कारण आहे. कारण एकाला तरी त्या शब्दामुळे आशीर्वाद मिळतो. अरे मी दोष झाकून ठेवणार आहे, आजपासून दोष झाकणार नाही, मी पण सांगण्याचं धाडस ठेवीन. आणि जेव्हा आम्ही दोष आपले सांगायला लागतो ना प्रियांनो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये दोष यायचं बंद होतं. आमच्याकडून पाप होण्याची प्रक्रिया थांबती. देवबाप म्हणतो हा याच्याजवळ कबूल करण्याचा आत्मा आहे, याच्याजवळ आता याला त्रास देणाऱ्या गोष्टी मी जाऊ देणार नाही. पण झाकून ठेवलं ना, मग देवबाप्पाने वाचनात सांगितलंय, जो आपले दोष झाकितो त्याचं बरं होत नाही. प्रियांनो, नेहमी कबुलीचा आत्मा आपल्यामध्ये ठेवा. काही जण चांगल्या गोष्टी असल्या ना लगेच कबूल करतात, पण एखादी अरे हे सांगितलं तर माझं क्रेडिट डाऊन होईल, माझी इज्जत जाईल, लोक माझ्याविषयी काय म्हणतील. अरे लोकांचं द्या सोडून देव काय म्हणेन याचा विचार करा. देव बाप्पाला कबूल करणारा व्यक्ती पसंत आहे. स्वर्गात कोण नेणार आहे तुम्हाला? व्यक्ती नेणार आहे का? प्रभू नेणार आहे ना. म्हणून त्याच्याशी प्रामाणिक राहण्यासाठी देवबाप आज वचनातून बोललाय, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. नवीन वर्ष जर आशीर्वादाचं तुम्हाला करायचं असेल तर देवाच्या शब्दाप्रमाणे वागण्यासाठी स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट करणं गरजेचं आहे नवीन वर्षामध्ये. काढूया जरा अनुवादाचं पुस्तक, 5वा अध्याय 32वे वचन. अनुवाद 5वा अध्याय 32वे वचन. 32वे वचन. म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा, उजवी डावीकडे वळू नका. त्याच्या आज्ञा पाळण्याकडे लक्ष ठेवायचं. अरे हे चांगलं घ्यायचं, अरे हे जरा वाईट आहे हे पण थोडंसं घ्यायचं. याला डावी उजवी देवबाप म्हटलेला आहे. जे चांगलं आहे ते नेहमी आपल्या जीवनात उतरवा. पण ज्याच्यामध्ये देव बाप्पाला चांगलं दिसत नाही ना, ते किती मनोहर असलं, किती सुंदर असलं ना, त्याचा मोह लक्षामध्ये ठेवू नका किंवा त्याच्या आहारी जाऊ नका. एदेन बागेमध्ये पाप झालंय ना, है ना, सगळ्यांना माहिती आहे ना. एदेन बागेमध्ये पाप झालं. पाप झालं इमान नाही. हव्वा स्वतःहून पाप करण्यासाठी प्रवृत्त झाली का? हवेने स्वतःच्या विचाराने पाप करण्यासाठी आपल्या पती आदामाला तयार केलं का? नाही. तिला कुणीतरी फुसलवायसाठी आला का नाही बागेमध्ये? का हवा म्हणली का अरे माझ्या नवऱ्याने सांगितलं मधल्या झाडाचं फळ खायचं नाही, मी माझ्या मनाने माझ्या नवऱ्याला म्हणून ते फळ खा, बघू काय होतं. तिच्या डोक्यात काहीतरी टाकण्यासाठी लुसिफर आला, हे खाशील तर परमेश्वर होशील. लुसिफरने पण असा शब्द सांगितला की हव्वेला तो शब्द ऐकावाच लागला. अरे परमेश्वर आमचा शोध घेत येतो, कदाचित आम्ही परमेश्वराचा शोध घेत जाऊ. परमेश्वरा परमेश्वरा कुठेस तू? तो आम्हाला असं म्हणतो, कदाचित आम्ही त्याला असं म्हणू. नेहमी मनुष्याला कुणी ना कुणी फुसलवणारा असतं. आणि ते फुसलवणारा कोण आहे? प्रभू परमेश्वराने वचनात दाखवलाय. मनुष्य आपल्या बुद्धीने कधीही परमेश्वराची आज्ञा मोडण्याची,
त्याच्या मनामध्ये इच्छा नसते. पाप झालं मान्य आहे, परंतु पाप करण्यासाठी प्रवृत्त कोण आहे हे वचनाने आम्हाला दाखवले. देव बाप्पाने आमची बुद्धी जी बनवली ना, या बुद्धीला नियंत्रणामध्ये बनवलेलं आहे. या बुद्धीला स्वतःहून कोणत्याही वाईट गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार ठेवला नाही. बघा, काही जण म्हणतात हे करा ना, काही नाही होतं, काही नाही होत. पण ज्याच्या मनामध्ये देवाचं अनुशासन असतं, आज्ञापालन असतं ना, तो लगेच म्हणतो नाही, मी हे नाही करणार. प्रियांनो, आज वचन 5वा अध्याय अनुवाद 32 वचन तेच आलंय, तू देवाच्या आज्ञा पाळ. प्रियांनो, ज्यांना देवाच्या आज्ञा पाळण्याची इच्छा असते ना, ते कधी डावी उजवीचा विचार करत नाही, ते धोपट मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतात. पेत्र पण जोपर्यंत धोपट मार्गाने चालला होता, पाण्यावर चालला होता, पण त्याला समजत नव्हतं मी पाण्यावर चाललो. पण जेव्हा त्यांनी इकडं आणि इकडं पाहिलं, अरे पाण्यावरली चाललो, इकडं पाणी कसं, इकडं पाणी कसं आहे, लगेच डुबायला लागला. स्वतःची त्याने इच्छा पूर्ण करण्याची तयारी दाखवली, तेव्हा तो डुबायला लागला. जोपर्यंत देवाच्या इच्छेने तो चालला होता, तेव्हा तो डुबला नाही. म्हणून आमचं आयुष्य हे नवीन वर्ष देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आम्ही स्वतःला होईल तेवढं तयार ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आमच्या इच्छा मारायच्या, देवाच्या इच्छा पूर्ण करायच्या. म्हणून नवीन वर्षामध्ये स्वतःसाठी कमी मागा. स्वतःसाठी एवढं मागू नका, मला हे देईन, मला ते देईन, माझं हे आहे, माझं ते राहू दे बाजूला. एखाद्या सेवकासाठी, एखाद्या विश्वासणाऱ्या परिवारासाठी बोलून प्रार्थना करत राहा. तुमच्या गरजा देवबाप आपोआप पूर्ण करील. आणि याला देवबाप म्हणतो, प्रथम माझे नीतिमत्व, माझे राज्य मिळवण्यासाठी तुम्ही खटपट करा, म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी मी देईल. याचा अर्थ असं नाही की बायबलने वाचलं आणि फक्त इतरांसाठी प्रार्थना केली म्हणजे नीतिमत्व आणि राज्य देवाचं प्राप्त केलं. पण हा पण एक प्रभूच्या नजरेमध्ये नीतिमत्व मिळवण्याचा एक प्रमुख हिस्सा देव बाप्पाच्या नजरेत आहे. बायबल वाचण्यापासून नवीन वर्ष लागलंय, तिसरा दिवस चाललाय. किती जणांनी बायबल वाचलं, कसं वाचलं तुम्हाला माहित आहे. पण आज देवबाप सांगतय की कमीत कमी 24 तासात एक अध्याय वाचणं गरजेचं आहे. फक्त आमच्या त्या आंटींना सोडून, कारण त्यांना वाचता येत नाही. ज्यांना वाचता येत नाही ना प्रियांनो, त्यांची प्रार्थना हे वाचन पण आहे आणि प्रार्थना ही त्यांची देवासाठी विनंती पण आहे. पण ज्यांना वाचता येतं ना, त्यांनी वाचन केलंच पाहिजे. बिना वाचनाची प्रार्थना त्यांनी करू नये. जेवण करताना, जेवण केल्यावर म्हणतं का मला पाणी नकोय? किती जण म्हणतात जेवण झाल्यावर मला पाणी नको. हा, कोणी अर्ध्या तासानंतर पाणी पितं, कोणी 1 तासानंतर पितं, तो भाग वेगळा आहे. कारण त्या प्रकारे गॅप ठेवून पाणी पिण्याचे कारण वेगळे आहेत. की तशी प्रक्रिया केल्यावर आपल्या शरीरात कोणत्या प्रक्रिया जलद गतीने होतात, तो भाग वेगळा आहे. पण कुणी असं म्हणत नाही जेवण झाल्यावर मला पाणी नकोय, मी पाण्याविना राहीन, म्हणताय कोणी? तसं प्रियांनो, बायबल वाचन केल्याशिवाय प्रार्थना कोणी करू नये. मी तर या तत्वाचा, या विचाराचा आहे. कारण मी स्वतः बायबल वाचतो, म्हणून देवाने माझ्या मुखात शब्द ठेवलेत, तू जे करतोस अनुकरण ते तुझ्या विश्वासणाऱ्या परिवाराला सांग. वचनातून बघू आपण याला. 1 करंथीकर, जो पण विचार मी प्रभू सांगत त्याचा पुरावा वचनातून. 11वा अध्याय 1 वचन. 1 करंथीकर रोमकारास पात्राच्या नंतर 11वा अध्याय 1 वचन.
जसं मी ख्रिस्ताचे अनुकरण करणार आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. पाहिलं देवाचा आत्मा काय बोलतोय? जसा मी ख्रिस्ताचा खरा अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही पण अनुकरण करणारे व्हा. मी जर प्रभूच्या इच्छेप्रमाणे व्यवस्थित वागत आहे तर देवाने मला पण अधिकार दिलेला आहे विश्वासणाऱ्यांना याप्रमाणे चालण्यासाठी तयार करण्याचा उपाय सांगणं. प्रियांनो, बायबल आमचा श्वास आहे. माणसाच्या शरीरातला आत्मा सुदृढ ना तर त्याचं संपूर्ण शरीर सदृढ. मनुष्याचा आत्मा जर सदृढ नाही ना आत्मधला, समजून घ्यायचं शरीराला काही ना काही तकलीफ आहे. हे गणित आहे प्रियांनो. जाणकार लोकांचे हे विचार आहेत. आत्मा जर आपला चांगला ना तर शरीर एकदम चांगलं. तुमचा आत्मा चांगला नाही ना तुमच्या शरीराला काही ना काही प्रॉब्लेम, काही ना काही त्रास. कारण आत्म्याला वचनाचं भोजन लागतं. आमचा आत्मा जर वचना विना भुका राहिला ना, आम्ही शरीरासाठी भरपूर खातो पण आत्म्याला काहीच देत नाही. काय उपयोग नाही प्रियांनो. तुमच्या शरीराला खायला नाही भेटलं ना देव बाप्पाला ते मान्य आहे, पण आत्म्याला भोजन मिळालं पाहिजे. मनुष्य कमीत कमी अन्नाविना 40 दिवस जगू शकतो. अन्न आणि पाणी त्याला 40 दिवस जरी नाही मिळालं तरी त्याचं शरीर जगू शकतं. पण त्या 40 दिवसामध्ये त्यांनी वचन वाचलं पाहिजे. शरीराला जरी अन्न पाणी नाही मिळालं पण आत्म्याला मिळालं पाहिजे. कारण आत्मा जर तुमचा सदृढ आहे तर तुमच्या शरीराला काय होणार नाही. म्हणून सिनाई पर्वतावर मोशे प्रभूच्या सानिध्यामध्ये 40 दिवस 40 रात्र उपासामध्ये होता. जंगलामध्ये सैतानाने येशूला 40 दिवस 40 रात्र पाण्याविना अन्नाविना उपाशी ठेवलं. जुन्या करारामध्ये पण उपास आणि पाणी याच्या विना सांगितलंय आणि नवीन करारातही सांगितलंय. मनुष्य फक्त एक वचन काढ बाटा त्यातलं मत्तई शुभवर्तमान 4 अध्याय 4 वचन. हे वचन आपण पुरावा बघू. जो काही विचार तुम्ही ऐकला त्याचा पुरावा. 4 अध्याय 4 वचन. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. कशाने जगेल? वचनाने. परमेश्वराच्या मुखातून निघलेल्या प्रत्येक वचनाने. म्हणजे तुम्ही वचन वाचलं ना तुम्ही जगणार. पाणी आणि जेवण तुम्हाला 40 दिवस जरी नाही मिळालं तरी तुम्ही जिवंत राहणार. करेल का कोणी आजच्या समयात असं? होईल कोणाला धाडस? अरे देवाचे सेवक सांगत आहे 40 दिवस 40 रात्र जेवण आणि पाणी नाही मिळालं तरी मी जिवंत राहीन. करीन का कोणी प्रयत्न? अहो, एक दिवस राहण्याची तयारी नाही आज कोणाची. एक टाइमाचं नाही मिळालं ना दुसऱ्या टाइमाला पोटामध्ये गडबडी होती. अरे मी टाइम मिस केलाय खाण्याचा, मला असं होतंय कधी मी जेवण. यांनो, वचनामध्ये जो आहे ना त्याला ताण भूक खरंच लागत नाही. जेव्हा मी आता कठीण दिवस आलेत, कठीण दिवस येण्याच्या अगोदर सकाळी 10ला मी निघायचो ना घरातून प्रार्थनेसाठी. रात्रीच्या 9 वाजेपर्यंत मी कोठही काही खात नव्हतो. फक्त परिवारामध्ये चहा प्यायचो. जिथं पण ज्या पण परिवाराने दिलं मग दिवसातून 6 चहा होऊ 8 चहा होऊ मी काळजी नव्हतो करत. आणि मला देवबाप्पांनी त्या चहाच्या माध्यमातून त्रासही होऊ नाही दिला. पण मला कधी जाणवलं नाही की मला भूक लागली. हा माझा सेवेचा अनुभव आहे प्रियांनो. जेव्हा आम्ही वचनाला आपल्या आत्म्याला देतो ना, शरीराची ताण भूक आम्हाला जाणवत नाही प्रियांनो. मी असं नाही म्हणत की मी 40 दिवस असं केलं, पण एक काही तास का होईना माझं शरीर अन्नाविना राहू शकतं याचा मी अनुभव घेतलाय.
काहीतरी आमच्याजवळ अनुभव असला पाहिजे की प्रभूमध्ये मला काय अनुभव मिळाला किंवा काय अनुभवाचा मी अनुभव घेतला. तुमच्याजवळ अनुभव नाही ना, इतरांचे अनुभव ठीक आहे, ऐकणं काय वाईट नाही, पण तुमच्या जीवनात तुम्ही काय अनुभव अनुभवणार? तुम्ही काय सांगणार इतरांना की माझ्या जीवनात प्रभूने असा अनुभव ठेवलाय? का नुसते दुसऱ्याचे अनुभव ऐकायचे? प्रियांनो, आमच्या आडात पण असलं पाहिजे. म्हणून 11व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात पाऊल म्हणतो, जसा मी ख्रिस्ताचा अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही पण अनुकरण करणारे व्हा. तुम्ही वचन ऐकत कशाला ऐकू राहिले? कशाला ऐकू राहिले? या कानाने घ्यायचं, या कानाने सोडून देण्यासाठी ऐकू राहिले? प्रियांनो, वचनाच्या प्रती कधी अशी प्रतिक्रिया करू नका. वचन म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे स्वतःला तयार करण्यासाठी देवबाप सेवकांना पाठवतो आणि आत्मेतून तुम्ही ऐकता. नवीन वर्षामध्ये संदेशाच्या वहीतून बोलणं काही जणांना फार आवडतं, कारण नवीन वर्षाचे टॉप लेवलचे संदेश मी तयार करीन आणि सांगन. परंतु देवबाप मला ज्या प्रकारे चालवतो ना, ज्या प्रकारे कर म्हणतो ना, मी त्याच्या बाहेर सेवा करत नाही. नवीन वर्षापासून आता दुसरा संदेश चाललाय माझा. एक संदेश माझ्या मोबाईलला रेकॉर्ड झालाय, तिथं देखील मी वही काढली नाही. आज दुसरा संदेश देते, दुसऱ्या संदेशाला पण देवबाप्पाने मला वही काढू दिली नाही. कारण संदेश जर सेवकाने तयार केला ना, तर देवाच्या आत्म्याला तसंच बोलावं लागतं जसं सेवकाने त्या वचनामध्ये वचन घेतलंय, त्या वचनाप्रमाणेच आत्मा बोलतो. पण जेव्हा संदेशाविना पवित्र आत्मा बोलण्याची आशा धरतो ना, तेव्हा पवित्र आत्मा कोणत्या वाटेने जातो, कोणत्याही वाटेने येतो, कोणताही विचार सांगतो आणि त्या वचनाचा पुरावा वचनातून दाखवतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे संदेश तयार न करता पवित्र आत्मा जर बोलला ना, पवित्र आत्मा आपल्या मनमानीच्या गोष्टीप्रमाणे आपल्या विश्वासणाऱ्याला वचनातून मार्गदर्शन करतो. पण जर संदेश तयार केलेला असला तर मग देव बाप्पाच्या आत्म्याला जे जे वचन सेवकांनी घेतले त्या वचनातून त्याच्या इच्छेप्रमाणे पण त्या वचनाला धरूनच बोलण्याची पवित्र आत्म्याला गरज भासते. न तर मग वचन एक आणि बोलणं एक, काय उपयोग आहे का संदेशाचा? ऐकणारे म्हणते, अहो हे वचन काय सांगतात आणि यांचं स्पष्टीकरण काय चाललंय? प्रियांनो, संदेश पवित्र आत्मा आपल्या इच्छेने देतो आणि सेवकाच्या तयार केलेल्या मर्जीतूनही देतो. का देतो? कारण देवाच्या आत्म्याची तुमच्या प्रती एकच अपेक्षा आहे, तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हावे. म्हणून आजचं वचन आलंय, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. ऐकणारे जर असले तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. मग ती प्रार्थना असो का बायबल वाचन असो, तुम्ही देव बाप्पाला फसवता. जीवनामध्ये सर्वांना ठाकवा, सर्वांच्या विरोधात जा, देवाच्या विरोधात जाण्याची चेष्टा करू नका. देवाच्या विरोधात गेलं ना, तो देव आहे. ज्याला मातीने मनुष्य घडवायचं समजतं ना, त्याला काही करणं अवघड नाही. प्रियांनो, देवाच्या भयामध्ये जो राहतो ना, तोच स्तोत्र संहिता 91 प्रमाणे प्रभूच्या पंकज छायेखाली सुरक्षित आहे. जो प्रभूच्या भयात राहत नाही ना, मग तो कशा प्रकारे आपल्या जीवनात राहतो याचा अनुभव त्याला स्वतःला येतो. म्हणून प्रियांनो, आमच्यावर शासन यावं, दंड यावं, यापूर्वी आम्ही देवासमोर नम्र होणं, लीन होणं आणि सरळतेने चालणं, यामध्ये आमचे खरे आशीर्वाद देवाने ठेवले. का सेवक येतात प्रार्थनेला? सेवकांना काही काम नाही का? सेवक थंडीच्या घरात बसू नाही शकत का? काय दूर दूर ठिकाणी सेवक प्रार्थनेला जातात
कारण ज्यांना आत्मा चालवितो ना ते कधी शांत बसत नाही, ते कधी आपल्या शरीराला जपत नाही. प्रियांनो, जीवनामध्ये कधीच आपल्या शरीराचा लाड करू नका. याचा जर लाड केला ना, देव बाप्पाला कळतं की किती लाड करतात शरीराचा. जो शरीराचा लाड करीन ना त्याच्या शरीराला शासन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, देवाची भाषा नेहमी वेगळी. याला मारा म्हणून वचनात सांगितलंय, जो कोणी माझ्यासाठी आपला प्राण देईल तो त्याला वाचवील, पण जो आपला प्राण वाचविल तो त्याला गमविल. दिलंय ना शुभ वर्तमानामध्ये. का दिलं? कारण प्रभूसाठी आम्ही जागावं म्हणून प्रभूने आम्हाला आपल्या हाताने घडवलंय. आदाम पाप करण्याच्या प्रक्रियेत नव्हता, पण त्याला तयार करण्यात आलं. आदम हव्वा पण पाप न करण्याच्या प्रक्रियेमध्ये होती, परंतु तिला परमेश्वराचं आशा दाखवून लुसिफरने पाप करण्यासाठी प्रवृत्त केलं. म्हणून त्या सैतानापासून, लुसिफर पासून आम्हाला जर वाचायचं असेल तर वचनात राहण्याशिवाय दुसरा वाचण्याचा पर्याय कोणताच नाही प्रियांनो. म्हणून 24 तासात एक अध्याय प्रामाणिकपणे वाचा प्रियांनो. उगच वाचायचं म्हणून वाचू नका. पुढं पाठ मागं सपाट असंही वाचन करू नका. एक वचन जरी एक अध्यायातलं देव बाप्पांनी तुम्हाला समजू दिलं ना, समजून घ्यायचं. 30% देव बाप्पांनी तुम्हाला त्या अध्यायातून आशीर्वाद दिला. आशीर्वाद भेटन या हेतूनेच वाचन करा. आणि देवाचा आत्मा कमीत कमी एक वचन का व्हायना, त्यातून का व्हायना तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. का राहणार नाही याचं उत्तर बघू आपण. पहिले करंथीकराचं पत्र 15वा अध्याय 58वं वचन. का देव बाप आशीर्वाद देणारच. 58वं वचन. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. देवाच्या आत्म्याला कळतं, माझा विश्वासणारा माझा सेवक जर एक अध्याय वाचायला बसलेला आहे तो तो श्रम करीत आहे. त्याचे प्रभू मधले श्रम व्यर्थ झाले नाही पाहिजे, म्हणून एक का वैना वाचनातून तो आशीर्वाद देण्याची तयारी दाखवतो. जर देवाच्या आत्म्याने एकही वचनातून आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर कुणाला वाव मिळेल माहिती का? जरा ते पण बघू वचनातून. एफेसकरास पत्र 4था अध्याय 26-27 दोन वचन वाचायचे. गलती करायच्या नंतर. किती वाजले? 4था अध्याय 26-27. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. सैतानाला वाव मिळावा नाही म्हणून देव बाप आम्हाला एका का वैना वचनातून आशीर्वाद देतो. आम्हाला राग आलेला तो स्वभाव गुण वेगळा आहे, पण जर देव बाप्पाने एक अध्यायातून एकाही वचनातून आम्हाला काही दिलं नाही, मग आम्हाला काय भेटलं वचनातून? पुढं पाठ मागं सापाट सारखंच आहे ना. ही जर प्रक्रिया झाली तर मग या दुष्टाला वाव मिळायला सुरुवात होते. म्हणून देवाचा आत्मा एक का होईना वचनातून वाचणाऱ्यांना आशीर्वाद देतोच, पण वाचणाऱ्यांनी ध्यान देऊन वाचणं गरजेचं आहे. न तर डोक्यात चाललाय कुठला तरी विचार आणि इकडं वाचन चाललंय, काय उपयोग आहे? भेटन का काय आशीर्वाद? काही जण असं वाचन करतात प्रियांनो, डोक्यात काही विचार घेतात, काही गोष्टी आणतात, कसल्या पण आणतात. आता ते काय आणत असतील मला माहित नाही. इकडं वाचन चाललंय पण बुद्धीत काहीतरी चालली दुसरी गोष्ट. भेटन का देवाकडून काही?
म्हणून देवबाप मन आणि अंतःकरण पारखणारा आहे. जो विश्वासाने धैर्याने फक्त वचनाकडे लक्ष देऊन वाचल त्याला एक का वैन वाचनातून देवबाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो शब्द आला की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. प्रियानो, आम्ही प्रभूसाठी जे पण करू ना देवबाप कधी ते व्यर्थ करत नाही. सध्या तुमचे काय श्रम चाललेत सांगता येईल कोणाला? तुमचे श्रम काय चाललेत सध्या? तुमचे श्रम सध्या काय चाललेत? काम हं? काम चाललंय. काम श्रम आहे ना. वचन ऐकण्याचं चाललंय ना? ऐकतात का नाही वचन? हे श्रम आहेत का नाही तुमचे? आहे का नाही श्रम? का तुम्ही म्हणता नाही आम्ही वचन ऐकतो, काही श्रम नाही आमचे. ये इथं बसलात, हे श्रम आहे का नाही तुमचे? तुम्ही जर बसले नसते तर मी कोणाला वचन सांगितलं असतं? सांगा ना. माझ्याजवळ आत्मा आहे, वचन आहे, सगळं आहे, पण ऐकणारीच नाही. कुणाला सांगितलं असतं वचन? हे तुमचे श्रम आहेत प्रियांनो. म्हणून ऐकताना ध्यान देऊन ऐकत जा. ना तर डोक्यात चाललाय विचार, बोलतेच ना सेवक, बघा त्यांच्याकडे नुसतं चलू दे आपल्या डोक्यात जे चाललंय ते. काय उपयोग नाही प्रियांनो. मग म्हणून काय काय परिवारामध्ये काय होतं माहिती का? मी खरा अनुभव सांगतो प्रियांनो, एकदम खरं सांगतो. देवाचा आत्मा खोटं नाही बोलत. काही काही परिवारांना ना आशीर्वाद नाही मिळत. का नाही मिळत? कारण ते प्रार्थनेला बसतात पण जे काही देवाचा आत्मा सांगतो त्याच्याकडे लक्षच देत नाही. सेवकाकडे बघायचं पण डोक्यात बुद्धीत चलू दे आपलं जे काही चाललंय. मग ते काय त्यांच्या बुद्धीत चालत असेल मला नाही सांगता येणार. कधी पण संदेश ऐकताना विचारांना स्टॉप करायचं. सगळ्या जगित गोष्टी बाजूला ठेवायच्या. प्रार्थनेच्या वेळेस प्रभू आणि तुम्ही असं जर तुम्ही बसले ना प्रियांनो, अहो तुमच्या शरीराला काही असू द्या, काही प्रॉब्लेम असू द्या, ती प्रॉब्लेम ऐकता ऐकता निघून जाईल. काही अनुभवी सेवकांचे शब्द मी ऐकले, संदेश ऐकता ऐकता काही बरे झाले, बिना प्रार्थना करता बरे झाले. का बरे झाले? कारण ध्यान देऊन ते वचन ऐकत होते. वचन ऐकण्याला फार महत्वाची जागा आहे प्रियांनो. आत्मा जर तळमळीने बोलतो ना तर ते तळमळीने घेणं तुमचं आद्य कर्तव्य. दिसती कुठली बाई? दिसतंय कुठलं काय? कुठून बोलतोय मी? पाठ केलं होतं का? हे वचन सांगन, असा असा विचार कळवीन. प्रियांनो, जेव्हा सेवकाचं मुख प्रभूच्या नावाने बोलायला सुरुवात होती ना, बघू एक वचन आपण या पण विचाराचा पुरावा बायबल मधून बघू. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 2रं वचन बघा तिथं काय लिहिलंय. 5वा अध्याय 2रं वचन. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. तोंड उघडून शिकवू लागला. मी जर माझं तोंडच उघडलं नाही, नुसता मुख्यासारखा बसलो, तुम्ही बसलात पण मी तोंडच उघडलं नाही, भरीन का देवबाप माझ्या मुखामध्ये शब्द? मी जर क्रिया करायला हरकत घेत नाही तर तुम्ही पण ऐकायच्या क्रियेमध्ये हरकती जर घेतल्या तर आशीर्वाद मिळेल का? म्हणून प्रियांनो, दोघांचं पण जेव्हा समरूपपणा येईल तेव्हा सेवकाला पण आशीर्वाद, ऐकणाऱ्यांना पण आशीर्वाद. आणि मग ते ऐकणारे इतरांना म्हणतील, अहो XYZ पाळक येतात ना आमच्याकडं, आम्हाला खूप आशीर्वाद मिळतात. का मिळतात? कारण तुम्ही ध्यान देऊन ऐकता म्हणून देव तुम्हाला देतो. ध्यान देऊन ऐकलं नाही तर काय भेटन? काय नाही. येतात ती पाळक फार बोलत सुंदर पण आम्हाला काहीच भेटत नाही. हे पण मी ऐकलेलं आहे माझ्या सेवा क्षेत्रामध्ये. प्रियांनो, प्रार्थनेला बसलेलं तर तुम्हाला आशीर्वाद मिळेलच याची शाश्वती तुमच्यामध्ये आली पाहिजे तर तुम्हाला आशीर्वाद. नाही आले सेवक बसावा लागल, नाही बसले तर पुढच्या वेळेला सेवकच येणार नाही आमच्याकडं. म्हणशील ते काय ऐकत नाहीत, काय लक्ष देत नाही, कशाला जायचं तिथं? प्रियांनो,
सेवकाला पण आशीर्वाद हवे आणि तुम्हाला पण आशीर्वाद हवे, म्हणून देवबाप म्हणतो वचनाप्रमाणे आचरण करणारे तुम्ही असा, केवळ ऐकणारे असू नका, आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करायची का? स्वतःची फसवणूक नवीन वर्षामध्ये केली का? देव बाप्पाला प्रार्थना, देव बाप्पा मला तुला फसवायचंय किंवा मला स्वतःला पण फसवून घ्यायचंय म्हणून मी प्रार्थना करतोय. केली का अशी प्रार्थना? आठवतो कोणत्या बहिणीने भावाने केली? मी पण नाही केली अशी प्रार्थना. खरं सांगतो, मी पण हे शब्द बोललो नाही जे तुम्हाला देवबाप सांगते. मी देवाकडे म्हणलं, देव बाप्पा माझे जेवढे विश्वासणारे परिवार आहे त्यांना आशीर्वाद दे, जेवढे सेवक माझ्या संपर्कात आहे त्यांना पण आशीर्वादित कर. तुझ्या दासाला सेवेमध्ये पवित्र आत्मेतून बोलण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तुझी कृपा पुरव. या नवीन वर्षामध्ये तू माझ्याद्वारे उंच झाला आहे याचा मला अनुभव आला पाहिजे. माझ्या शारीरिक गरजा तू पूर्ण नाही केल्या तरी मी समाधानी राहीन. नवीन वर्षामध्ये देव बाप्पाकडे अशा प्रकारची मी थोडक्यात प्रार्थना केली. प्रियांनो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये ना कोणी खोटं बोलत नाही, कुणाला खोटं बोलता येणार नाही. म्हणून प्रियांनो, नम्रतेचं जीवन जर जगायचं असलं तर आज्ञा पालन करणं सर्वप्रथम गरजेचं आहे. नंतर बायबल वाचन करणं आणि मग प्रार्थना करणं. या 3 माध्यमातून तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन वर्षामध्ये प्रामाणिकपणे चाला. तुम्हाला 1 वर्ष 1 महिन्यासारखा देवबाप अनुभव येऊ देईन. 365 दिवसातले आता 3 दिवसाचे 24 ते 72 तास तर निघून गेले. म्हणजे आता 72 तासाच्या जवळपास आलोत आपण. बाकी राहिले जेवढे तास उरले त्या तासामध्ये देव बाप्पाशी नम्रतेने चाला. नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी धारण करा, मागच्या गोष्टी सोडून द्यायच्या. म्हणून प्रभू पण आम्हाला आपल्या राज्यात घेताना काय म्हणलेलं आहे? प्रभूने जेव्हा आम्हाला आपल्या राज्यात घेतलं ना, त्याच्या नावात घेतलं ना, तेव्हा प्रभूने पण आम्हाला कोणत्या आश्वासनाच्या शब्दाने आशीर्वादित केलंय बघूया जरा वचनातून. 2 कोरिन्थीकराचं पत्र 5वा अध्याय 17वं वचन. 5वा अध्याय 17वं वचन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जुनं ते होऊन गेलं, मी सगळं नवीन केलंय तुमच्यासाठी. सांग, कोणता विश्वासणारा प्रभू मध्ये येण्या अगोदर चांगला होता का? म्हणता येईल का मी चांगला होतो तरी मी प्रभूत आलो? प्रभू मध्ये येण्या अगोदर प्रत्येकाचं जीवन प्रभूला न आवडणारं होतं. म्हणून प्रभू म्हणतो, जुनं ते मी सोडून दिलंय, आता तुझ्यामध्ये नवीन टाकीत आहे. म्हणून तू नवीन उत्पत्ती आहे. बनायचं का नाही नवीन उत्पत्ती देव बाप्पासाठी? ज्या दिवशी प्रभूने आम्हाला आपल्या राज्यात घेतले ना, तेव्हापासूनच देवाने आम्हाला नवी उत्पत्तीची मान्यता दिली. पण ती नवी उत्पत्ती आम्ही आमच्यामध्ये धारण केली का? ती नवी उत्पत्ती आमच्या जीवनातून इतरांना दिसती का? आजही आम्ही खोटं बोलतो, आजही आम्ही लपून छपून एक का महिना शिवी देतो. हे म्हणता येईल का प्रभू मध्ये नवी उत्पत्ती झाली तुमची? आजही मी चोरून लपून व्यसन करतोय पण कुणाला कळू देत नाही की मी व्यसन करतोय. म्हणता येईल त्याला नवी उत्पत्ती झालाय? देवाने नवी उत्पत्तीची मान्यता दिली, पण ती नवी उत्पत्ती जर आमच्या जीवनात आम्ही धारण करत नाही ना प्रियांनो, तर तो आमचा प्रॉब्लेम आहे. म्हणून देवबाप म्हणला, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे माझ्याजवळ द्यायला वेतन आहे.
तुम्ही चांगले कर्म नवी उत्पत्तीप्रमाणे केलं तर चांगलंच वेतन मिळेल. पण नवी उत्पत्ती होऊनही तुम्ही मागच्या गोष्टीच जर पुढे आणल्या तर मग तसाच न्याय वरती होईल. प्रियांनो, इथं आमचं जीवन आम्ही चांगलं ठेवलं ना, विश्वासणाऱ्याला सेवकाला इथूनच कळणार आहे, अरे माझं स्वर्गात जाणं होणार आहे. जरी माझा न्याय होईल त्या ठिकाणी, पण मला स्वर्गामध्ये जागा मिळणार आहे. कारण मी देवाला आवडणाऱ्या गोष्टी जास्त करण्याचा प्रयत्न केला. काही पाप माझ्याकडून झाले, त्याचा मला हिशोब द्यावा लागणार आहे. पण देव बाप्पाने त्याच्यामध्ये पण एक सूट दिलेली आहे. देव बाप्पांनी काय सूट दिली माहिती का न्यायाच्या प्रक्रियेमध्ये? बघूया जरा वाचनातून. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 24वे वचन. अजून 5 मिनिटं बोलतो मग थांबतो. 5वा अध्याय 24वे वचन. योहान, तुम्ही प्रभूच्या मुळावलेले लेकरा, पटकन शास्त्र भाग निघला पाहिजे. नवीन करारामध्ये नवीन 5वा अध्याय 24वे वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. काय म्हणतोय देवबाप? त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. त्यांनी जरी पाप केले असले, मला नाखुश करणाऱ्या गोष्टी केल्या असल्या, तरी देवबाप म्हणतो त्याचा न्याय नाही करणार मी. काय आशीर्वादित ते प्रियजन असतील प्रियांनो, ज्यांचा न्याय न करण्याची प्रक्रिया देवबाप वर स्वर्गामध्ये घेणार आहे. किती धन्य, किती आशीर्वादित ते प्रियजन असतील. ते तर न्याय होण्याच्या प्रक्रियेने प्रभू समोर जाण्याच्या तयारीत राहतील. पण देव त्याला त्या ठिकाणी जर म्हणला, अरे तुझा न्याय नाही होणार, तुझा न्याय करणं मी कॅन्सल केलंय. का कॅन्सल केलं? कारण तू नेहमी वचनाकडे लक्ष देत होता, वचन ऐकत होता. हा, तुझ्याकडून पाप झाले, मला मान्य आहे, मी पाहिले तू पाप केले माझ्या विरुद्ध, पण तू वचनाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. वचन पाळण्याची इच्छा तुझ्या मनामध्ये होती, पण तुला ती पूर्ण करता आली नाही, हे मी जाणून आहे. म्हणून रोमकराच्या 8व्या अध्यायात लिहिलंय, मला जे करावेसे वाटते ते मी करत नाही, पण मला जे करूशी वाटत नाही तेच मी जास्त करतो. रोमकराच्या 8व्या अध्यायाच्या 4 आणि 5 वचनामध्ये कदाचित हा शब्द देव बाप्पांनी ठेवलेला आहे. प्रियांनो, मनुष्याच्या मनाला नेहमी देवासाठी चांगलं करण्याची इच्छा होते, परंतु आमच्यामध्ये कधी कधी तो दुष्ट आहे ना, वाईट विचार पाठवतो. म्हणून त्या वाईट विचाराला धरून आम्ही कधी कधी चांगल्या गोष्टी करण्याऐवजी जे देवाला आवडत नाही ते करण्याची प्रक्रिया करतो. तरी देवबाप आम्हाला सूट देतो का? कारण हा वचनाकडे लक्ष देणारा होता. म्हणून देवबाप मला तुझा न्याय नाही करणार मी. तू जरी मनात धरून आलं ना, अरे मला न्यायासाठी उभं राहावं लागणार आहे, मी असे पाप केले, पण तू वचनाला दुर्लक्ष घेतलं नाही, म्हणून तुझा न्याय कॅन्सल. किती जणांचा असा न्याय कॅन्सल प्रभू करणार आहे? नवीन वर्षामध्ये 2026 मध्ये सर्वात मोठी टॅलेंटेड इच्छा जर कोणती धरायची असेल ना, आमच्या ताईंनी आता जे वचन वाचलं ना, माझा न्याय होऊ नये, या प्रक्रियेला जागृत करण्यासाठी प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न करा. काहीतरी करा नवीन वर्षामध्ये की तुम्हाला वर्षभर आठवणीत राहील, अरे मी एखादी का निश्चयाची गोष्ट वर्षभरात देव बाप्पासाठी केली. मग ती काही करा,
पण वाचना व्यतिरिक्त जर असली ना, मग समजून घ्यायचा तुमचा न्याय निश्चित ठरलेला आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, तुमचा न्याय झाल्याशिवाय राहणार नाही. पण जर तुम्ही वाचनाला धरून एखाद्या गोष्टीमध्ये जर दोषी प्रभूला आढळले ना, प्रभू म्हणशील वचनात होते, जाऊ दे मी पाप क्षमा करीन, न्याय नाही होणार. प्रियांनो, अतिशय धन्य आणि आशीर्वादित ते प्रियजन राहतील ज्यांचा न्याय होणार नाही. आणि त्या प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त देव बाप्पाने कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलंय? कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलंय? वचनातून बघू आपण. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय. 2 मिनिटं बोलतो, थांबतो आता. या वचनावर बोललो की आपण प्रार्थनेत जाऊ. किती आहे? 2 अध्याय 38 वचन. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने जो संदेश दिला ना प्रियांनो, हा जगाच्या एंडिंगचा संदेश देव बाप्पाच्या मुखातून पेत्राने प्रगट केला. पेत्राने या संदेशानंतर कोणताही सेवक म्हणा, शिष्य म्हणा किंवा अन्य कोणी म्हणा, दुसऱ्या तऱ्हेचं वचन घेऊन आले आणि आम्हाला कळवलं असं लिहिलंच नाही बायबलमध्ये. पेत्र शेवटचा निरोप आहे की त्याने प्रभूच्या आत्म्यातला निरोप दिला. आणि हा निरोप येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या सेवा कार्यामध्ये हयात असताना त्या पिढीच्या लोकांना योहान 14:16 वचनातून सांगितला होता की हा निरोप माझ्या मनात आहे, सांगणारा पेंटिकॉस्टच्या दिवशी तुम्हाला दिसन. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्र हा दिसला. 12 शिष्य त्या ठिकाणी होते. 12 जण उभे राहिले नाही, 1 जणालाच प्रभूंनी उभं केलं. का पेत्रालाच उभं केलं? 11 शिष्यांना का आवडलं प्रभूंनी? योहान तर सर्वात आवडता शिष्य प्रभूचा होता. योहानाच्या मुखातून का या वाचनाची सुवार्ता निघाली नाही? पेत्रामध्ये काय होतं माहिती का प्रियांनो? अतिशय आशीर्वादाचा गुण पेत्रामध्ये होता. वधस्तंभावर येशू ख्रिस्त असताना किती वेळेस नाकारलं पेत्राने? किती वेळेस? 3 वेळेस नाकारलं. जो प्रभूला 3 वेळेस नाकारतो, प्रभू त्याचा स्वीकार करील का? आम्हाला जर कुणी नाकारलं, XYZ जर म्हणले, हो मला तुम्ही पसंत नाही बरं का, तुम्ही बिलकुल इकडे यायचं नाही, 3 वेळेस जर म्हणलं, ऐकणारा जाईन का परत तिथं? तो म्हणशील अरे त्यांना मी नापसंत आहे, कशाला जाऊ त्या ठिकाणी? पेत्राने 3 वेळेस प्रभूला नाकारलं तरी प्रभूने त्याचा स्वीकार केला. त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिली. कोणती किल्ली दिली? आज काय जणांना वाटतो येशू ख्रिस्त जवळ नरकाची किल्ली आहे आणि येशू ख्रिस्ताजवळ स्वर्गाची किल्ली. दोन्ही किल्ल्या येशू ख्रिस्ताजवळ नाही. एक किल्ली त्याने पेत्राला दिली. का दिली? जेव्हा 3 वेळेस त्याने वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला नाकारलं ना, तेव्हा पेत्र अंधारात गेला प्रियांनो, रडला. गुडघ्यावर येऊन त्याने पश्चाताप केला. काय केला त्यांनी? पश्चाताप केला. आणि देव बाप्पाला हीच प्रक्रिया पेत्राची अतिशय जास्त आवडली. म्हणून पेत्राविषयी प्रभू बोलला, तू पेत्र आहेस, या खडकावर मी आपली मंडळी रचीन, तिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. आणि मग प्रभू म्हणला, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, तू जे काही पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, आणि जे काही तू स्वर्गात बांधशील ते पृथ्वीवर बांधलं जाईल. मत्ते 16 अध्याय 16 अध्याय 18-19 वचनात हे वचन लिहिलंय.
वाचत आहे एवढं वचन आणि डोळे बंद करा. हे वचन वाचल्यावर डोळे बंद करा. 16वा अध्याय 18-19. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यात देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. या वाचलेल्या वचनातून देव बाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. आपल्या मनाला आपण स्थिर करूया प्रियांनो. अतिशय सुंदर आणि अद्भुतरित्या देव बाप्पाने आपल्याला काही गोष्टी वचनातून विचारातून दाखवल्या आहेत. आपण आत्मसात करण्यासाठी काही सेकंद शांत राहूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना मोनाताई करतील. प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाश पृथ्वीच्या निर्माण करते माझे महान परमेश्वरा. प्रभू तुला उंचवते, तुला गौरविते, प्रभू तुला मान में आदर देते माझ्या बाप्पा. प्रभू प्रार्थना करते प्रभू आज दिवसभर समोर या सायंकाळच्या समय परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी तू आम्ही प्रत्येकाला एकत्रित केलं. सुंदरशा वाचनाद्वारे परमेश्वरा तो आमचं अंतःकरण भरून काढलं दे बाप्पा. प्रभू तुझ्या नावाला मी धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते परमेश्वरा. पगार अंकलने सुंदरसं वचन सांगितलं परमेश्वरा, त्यांना तू विशेष प्रकारे आश्रयित कर माझे देव बाप्पा. परमेश्वरा त्यांच्या तुझ्यामध्ये त्यांची आणखीन वाढ होऊन दे बाप्पा. ते तिथे देखील सेवेला जातील परमेश्वरा, तिथलं प्लेस आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. तुझी सेवा करत असताना परमेश्वरा संपूर्ण वाईट शक्तीपासून त्यांचा बचाव कर दे बाप्पा. त्यांना विशेष प्रकारे प्रभू तू आशीर्वादित कर परमेश्वरा.
प्रार्थना करते बाप्पा, इथे बसल्या सर्वांना दे बाप्पा, तू आशीर्वादित कर परमेश्वरा. तुझ्या वाचनाद्वारे चालण्यास आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर प्रभू. तर नुसतं सोडून न देता परमेश्वरा, ते आम्ही ग्रहण करून त्याप्रमाणे वागावं, बोलावं आणि शिकावं अशी तू कृपा परमेश्वरा आमच्यावर प्रदान कर. काही चुकलं असले बाप्पा दैनिक कृपणे क्षमा कर प्रभू. एवढी नाशी नम्र विनंती त्यांना तारणा प्रभू यीशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून की देतो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. जय इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू यीशू रक्त की जय. प्रभू यीशू रक्त जय जयकार असो. आमेन. आमेन.